नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी ऑनलाईन क्लासेसला प्रारंभ करत आहोत। सर्वप्रथम आपण BA द्वितीय वर्षामध्ये प्रवेश घेतल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड मोठी साथ या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे प्रत्यक्ष वर्गामध्ये तासिका घेणे अशक्य होत असल्यामुळे आपण अभ्यासक्रमाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत। स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड अभ्यास मंडळाने जो आपल्याला नवीन अभ्यासक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी BA द्वितीय वर्षाला जो आपला पेपर आहे तो आहे कर्मचारी प्रशासन। त्यालाच आपण पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो। कर्मचारी प्रशासनामध्ये जवळपास आपल्याला 5 प्रकरणांचा येणाऱ्या तासिकेमध्ये अभ्यास करायचा आहे, चर्चा करायची आहे। मी आपल्याशी वेगवेगळ्या याच्यामध्ये संवाद साधणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या अभ्यासक्रमाच्या संदर्भात येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये आपल्याला काय चर्चा करायची आहे, या प्रत्येक प्रकरणांचा, प्रत्येक मुद्द्यांचा थोडक्यात सारांश मी आपल्याला आपल्या या तासिकेच्या माध्यमातून समोर ठेवत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण 5 प्रकरण अभ्यास करत असताना पहिल्या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत कर्मचारी प्रशासन, जे आपल्या पेपरचं नाव आहे। कर्मचारी प्रशासन हे आपल्या पेपरचं नाव आहे। प्रशासनामध्ये कर्मचारी हा घटक किती महत्त्वाचा आहे यावरून आपल्याला लक्षात येईल। शासन कोणत्याही प्रकारचे असो, शासन खाजगी असो की शासन सरकारी असो, या प्रत्येक शासन आणि प्रशासन व्यवस्थेमध्ये कर्मचारी हा घटक महत्त्वाचा समजला जातो। कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीवरच प्रशासनाचे यश अपयश उभा आहे। संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हीच प्रशासनाचे कौशल्य, कार्यकौशल्य सिद्ध करत असते। प्रशासन कसं आहे, प्रशासन भ्रष्टाचारी आहे की नाही, प्रशासनाची कार्यशैली कशी आहे, यावरून हे आपल्याला कसं लक्षात येतं, किंवा प्रशासनाचं मूल्यमापन करायचं असेल तर त्या ठिकाणी त्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये जो कार्यरत आहे कर्मचारी वर्ग, या कर्मचारी वर्गाचं मूल्यमापन म्हणजेच प्रशासनाचं मूल्यमापन। एखादं प्रशासन व्यवस्था चांगली आहे हे कशावरून ठरली जाते, तर त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कर्मचारी वर्गावर ठरली जाते। एकूणच आपण प्रशासनाचं स्वरूप, राजकीय व्यवस्थेचं स्वरूप प्राचीन कालखंडापासून ते मध्ययुगीन कालखंड आणि मध्ययुगीन कालखंडानंतर जो आधुनिक कालखंड आहे, या तिन्ही कालखंडामध्ये कर्मचाऱ्यासंबंधीच्या ज्या काही समस्या आहेत याचा टप्प्याटप्प्यानं आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, कर्मचाऱ्याच्या भरतीपासून ते कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीपर्यंत, किंबहुना सेवानिवृत्तीनंतरही कर्मचाऱ्यांच्या संदर्भातल्या ज्या काही समस्या आहेत, या समस्येचा अभ्यास आपल्याला या कर्मचारी प्रशासनामध्ये करायचा आहे। आपण पहिल्या प्रकरणामध्ये कर्मचारी प्रशासनाचा अर्थ, कर्मचारी प्रशासनाच्या व्याख्या आणि कर्मचारी प्रशासनाची व्याप्ती पाहणार आहोत। राईट मॅन टू राईट प्लेस म्हणजे योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीची निवड करणे, हेच कर्मचारी प्रशासनाचं
मुख्य ध्येय आहे, मुख्य उद्दिष्ट आहे. आणि कर्मचाऱ्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्यांचा अभ्यास कर्मचारी प्रशासनामध्ये केला जातो. ज्या पद्धतीने आपण BA ला फर्स्ट इयरच्या वर्गामध्ये पाहिलं की लोकप्रशासनाची व्याख्या, लोकप्रशासन म्हणजे काय, की माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत किंबहुना मृत्यूनंतरही लोकप्रशासनाचा संबंध येत असतो. त्याच पद्धतीने कर्मचाऱ्यांचा देखील कर्मचारी हा घटक लोकप्रशासनाशी निगडीत आहे. अगदी व्यक्तीचा जन्म झाला त्याची नोंद ग्रामपंचायतीला केली जाते, शहरात नगरपालिकेला केली जाते. म्हणजेच हे नोंद करणारे कर्मचारी एक आहेत. किंबहुना मृत्यूनंतरही आपण पाहतो, त्यांचा मृत्यू झाल्यानंतरही या ठिकाणी नगरपालिकेला किंवा ग्रामपंचायतीला आपला मृत्यू नोंद करावी लागते. आणि आता आपण पाहत आहोत या कोरोनाच्या कालखंडामध्ये जो महामारी आली आहे, यामध्ये आपण पाहत आहोत सगळे सोयरे, जवळचे आप्त, इष्ट, नातेवाईक सुद्धा कुठल्याही मृत्यू झालेल्या कोरोनाग्रस्ताला जवळ करत नाहीत किंवा त्यांना जवळ येऊ दिले जात नाहीत. मात्र आरोग्य खात्याचे कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी, सफाई कामगार हे एक प्रकारचे कर्मचारीच आहेत. हे सर्व कर्मचारी जीवाचं रान करून या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. म्हणजेच मी जो मुद्दा सांगितलेला आपल्याला आहे की कर्मचाऱ्यांना त्यांच्या जन्मापासून, म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आणि किंबहुना मृत्यूनंतरही त्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपालिका असेल किंवा वेगवेगळ्या स्तरातले जे कर्मचारी असतील हे कर्मचारी मदत करत असतात. थोडक्यात सांगायचं झाले तर कर्मचाऱ्याची व्याप्ती प्रचंड आहे. प्राचीन कालखंडापासून ते आधुनिक कालखंडामध्ये पर्यंत जसा जसा शासन व्यवस्थेचं स्वरूप बदलत गेलं तसं तसं कर्मचाऱ्याची व्याप्ती बदलत गेली. प्राचीन कालखंडामध्ये प्रशासनाचं कार्य मर्यादित असल्यामुळे त्या काळामध्ये कर्मचारी संख्या ही मर्यादित होती. आधुनिक काळामध्ये प्रत्येक राज्यांनी कल्याणकारी राज्याचा स्वीकार केला आणि कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमुळे विकासाची प्रचंड मोठ्या प्रमाणात कामं करावी लागत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्याची देखील भूमिका वाढलेली, कर्मचाऱ्याची संख्या देखील प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. आज ज्या काही प्रशासनाला योजना राबवाव्या लागत आहेत, जे काही धोरणं प्रशासनाला राबवावी लागत आहेत, ही सर्व धोरणं, ह्या सर्व योजना प्रशासकीय कर्मचारी राबवत असतात. राज्यकर्ते धोरण ठरवतात, राज्यकर्ते धोरण आखतात, मात्र त्या धोरणाची, त्या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कर्मचारी वर्गाला करावी लागते. म्हणून कर्मचारी हा घटक प्रशासनाचा आत्मा म्हटलेला आहे. कर्मचारी हा घटक प्रशासनाचा निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारा एक महत्त्वाचा घटक समजलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, कर्मचारी प्रशासनाच्या ह्या पहिल्या प्रस्तावनेमध्ये सांगत असताना आपल्याला एवढंच सांगता येईल की कर्मचारी हा घटक प्रशासकीय व्यवस्थेमध्ये महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर त्याची व्याख्या अनेक विचारवंतांनी याची व्याख्या केलेली आहे. हे ज्यावेळेस आपण प्रत्येक प्रकरण घेणार आहोत, प्रत्येक प्रकरणामध्ये आपण याची त्या प्रकरणामध्ये विश्लेषण करणार आहोत. त्याचं व्याप्ती, व्याख्या आणि अर्थ हे पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला सविस्तर पाहणार आहोत. वेळोवेळी मी याच्यावर आपल्याला PPT पण या ठिकाणी देणार आहे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पण आपल्यासमोर लेखी स्वरूपात पण आपल्यासमोर माहिती पुरविणार आहोत. यानंतरचं आपल्याला दुसरं जे महत्त्वाचं प्रकरण या ठिकाणी अभ्यासायचं आहे, नंबर 2चं प्रकरण आहे, ते प्रकरण आहे भरती. त्याला आपण रिक्रुटमेंट म्हणतो. कर्मचारी प्रशासन महत्त्वाचं कार्य करत असेल ते म्हणजे कर्मचाऱ्याची भरती करणे. मी म्हटलंय राईट प्लेस टू राईट मॅन, योग्य पदावर योग्य व्यक्तीची निवड करणे म्हणजेच भरती. ही जी संक्षिप्त स्वरूपाची भरतीची व्याख्या आहे, याच्यातूनच आपल्याला लक्षात येईल की एक चांगल्या व्यक्तीची निवड प्रशासनामध्ये करणं हे कर्मचारी प्रशासनाचं महत्त्वाचं कार्य आहे.
ज्या कर्मचाऱ्याची निर्णय क्षमता, ज्याच्याकडे कौशल्य, बुद्धिमत्ता, संघटन कौशल्य या गुणाचा शोध घेऊन मग लेखी परीक्षेच्या माध्यमातून किंवा तोंडी परीक्षेच्या माध्यमातून किंवा त्यांचं एकूण कार्यचं मूल्यमापन करून अशा पद्धतीनं कर्मचाऱ्याची भरती या ठिकाणी प्रशासनामध्ये केली जाते आणि हे सर्व कर्मचारी प्रशासनाला करावं लागतं. आता याच्यामध्ये आपल्याला सुद्धा भरती म्हणजे काय, भरतीची व्याख्या, भरतीचा अर्थ आणि भरतीच्या पद्धती यावर विश्लेषण करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत सोपं हे प्रकरण आहे. मी तुम्हाला सांगितलं की योग्य पदावर योग्य व्यक्तीची निवड करणे म्हणजे भरती होय. ही संक्षिप्त व्याख्या या ठिकाणी भरतीची आहे. या भरतीच्या पद्धती सुद्धा या ठिकाणी आपल्याला 2 सांगितलेल्या आहेत. त्या 2 पद्धतीमध्ये डायरेक्ट भरती आणि इनडायरेक्ट भरती म्हणजे प्रत्यक्ष भरती आणि अप्रत्यक्ष भरती. आता याच्यामध्ये प्रत्यक्ष भरती कशाला म्हणायचं आणि अप्रत्यक्ष भरती कशाला म्हणायचं याचंही विश्लेषण आपल्याला या ठिकाणी करायचंय. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष भरती ही खुल्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केली जाते. जे आपण पाहतो MPSC UPSCच्या माध्यमातून किंवा लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ज्या कर्मचाऱ्याची भरती होते ती भरती ही प्रत्यक्ष भरती पद्धत आहे. अप्रत्यक्ष भरती कशाला म्हणायचं, जे दीर्घकाळ पूर्वीच कर्मचारी प्रशासनामध्ये कार्यरत आहेत त्या कार्यरत कर्मचाऱ्यामधूनच एकाची प्रमोशनच्या आधारे, बढतीच्या आधारे वरिष्ठ पदावर नियुक्ती करणे याला अप्रत्यक्ष भरती असे म्हणायचं. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भरतीमधले गुण आणि दोष याचीही आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. मग प्रत्यक्ष भरतीचे गुण काय आहेत आणि अप्रत्यक्ष भरतीचे गुण काय आहेत? विद्यार्थी मित्रांनो, हे सांगत असताना तुम्हाला लक्षात येईल की प्रत्यक्ष भरतीचे जे गुण आहेत तेच अप्रत्यक्ष भरतीचे दोष आहेत आणि प्रत्यक्ष भरतीचे जे दोष आहेत तेच अप्रत्यक्ष भरतीचे गुण आहेत. अशा पद्धतीने याचाही तुलनात्मक अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष भरतीचा एकच गुण आपण या ठिकाणी पाहू. यापूर्वी आपण प्रत्यक्ष भरती मी तुम्हाला व्याख्या सांगितली की डायरेक्ट स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एक उमेदवाराची निवड करणे आणि इनडायरेक्ट जे दीर्घकाळ प्रशासनामध्ये कार्यरत आहेत त्या कार्यरत कर्मचाऱ्यामधून एकाला अनुभवाच्या आधारे, सेवा ज्येष्ठतेच्या आधारे वरिष्ठ पदावर नियुक्त करणे ही अप्रत्यक्ष भरती आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये आपल्याला एक महत्वाचा मुद्दा सांगता येईल, तो म्हणजे प्रकरण शिकवत असताना मी सविस्तर याच्यावर चर्चा करणारच आहोत, परंतु आपल्याला एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगता येईल की प्रत्यक्ष भरतीचं कार्यक्षेत्र हे व्यापक प्रमाणात आहे. जाहिरात देण्यापासून, उपलब्ध पदाची जाहिरात देण्यापासून ते त्याची निवड होईपर्यंतची प्रक्रिया ही गुणवत्तेच्या निकषावर ही भरतीची पद्धत आहे, प्रत्यक्ष भरतीची पद्धत. आणि अप्रत्यक्ष भरतीची पद्धत याला गुणवत्ता हा निकष नाहीये. अप्रत्यक्ष भरतीमध्ये कुठल्याही पद्धतीची गुणवत्ता पाहिली जात नाही. अप्रत्यक्ष भरतीमध्ये केवळ आणि केवळ सेवा ज्येष्ठता म्हणजे तो व्यक्ती त्याची सेवा किती झालेली आहे, त्यानं प्रशासनासाठी किती काळ सेवा दिलेली आहे, याची सेवा हीच त्याची गुणवत्ता आहे. आणि मग सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर त्याला वरिष्ठ पदावर नियुक्त केलं जातं. आता इथं हे पाहिलं जातं की इथं कुठल्याही पद्धतीनं त्याच्या गुणवत्तेचा निकष वापरला जात नाही. जो निकष प्रत्यक्ष भरती पद्धतीमध्ये, गुणवत्ता भरती पद्धतीमध्ये वापरला जातो. गुणवत्ता भरती पद्धतीमध्ये अनेक चाळण्या आहेत. जाहिरात देण्यापासून, उपलब्ध पदाची जाहिरात देण्यापासून ते फॉर्म सिलेक्ट करणे, फॉर्मची निवड करणे, विशिष्ट जी गुणवत्ता जर पात्र आता धारण केलेली असेल तर त्याला परीक्षेला बोलवणे, परीक्षा घेणे, त्याचं मूल्यमापन करणे, मेरिट लावणे, मेरिटनुसार त्याची यादी जाहीर करणे, प्रत्यक्ष मुलाखत घेणे, लेखी घेणे, तोंडी घेणे आणि या सगळ्याच्या चाळणीमधून त्याला अशा पद्धतीनं निवड त्याची केली जाते. आता याच्यामध्ये अनेक उमेदवार बाजूला सरकले जातात. मात्र या उलट अप्रत्यक्ष भरती पद्धतीमध्ये कुठलीही चाळणी लावली जात नाही.
कशाच पद्धतीची चाळणी नसते. कारण सेवा ज्येष्ठता, त्यानं किती काळ सेवा प्रशासनामध्ये केलेली आहे. याच्यामध्ये कार्यक्षम कर्मचारी देखील भरती प्रमोशनच्या आधारे वरिष्ठ पदावर जाण्याची दाट शक्यता असते. हा मोठा दोष त्याचा आहे. आता हा जो दोष आहे, हा दोष या ठिकाणी एक गुण सांगता येईल की त्यानं जास्त काळ सेवा केली म्हणून त्याला बक्षीस म्हणून त्याला वरिष्ठ पद दिलं जातं. हा एक गुण या ठिकाणी सांगता येईल. एखादा व्यक्ती दीर्घकाळ एखाद्या विभागामध्ये काम करतो तर त्याला बक्षीस मिळालंच पाहिजे आणि मग त्याच्या अनुभवाचा फायदा देखील प्रशासनाला होतो. नवीन येणाऱ्या कर्मचाऱ्याला वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. या अप्रत्यक्ष भरती पद्धतीमध्ये ज्याचं प्रमोशन झालंय, ज्याला बढती दिली, ज्याला वरिष्ठ पदावरून कनिष्ठ पदावरून वरिष्ठ पदावर नियुक्त केलं जातं, अशा व्यक्तीला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी आपल्याला प्रशिक्षण देण्याची गरज नाही. तो स्वतः प्रशिक्षित असतो, त्याला सगळं प्रशासनाचा अनुभव असतो. आता अशा स्थितीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा जर आपल्याला चर्चेला करायचा असेल तो म्हणजे नव्या आणि जुन्याचा वाद. खूप मोठ्या प्रमाणात नव्या आणि जुन्याचा वाद या ठिकाणी निर्माण होतो. कसं काय? एखादा IAS झालेला अधिकारी ज्याचं वय 30 ते 32 वय असतं आणि त्याच प्रशासनामध्ये सेवा ज्येष्ठतेनुसार वरिष्ठ पदावर काम करणारा कर्मचारी, त्याचं वय जवळपास 57, 58, 55, 56 असतं. वयानं ज्येष्ठ, अनुभवानं ज्येष्ठ, मात्र पदानं कमी आणि वयानं कमी, अनुभवानं कमी, मात्र IAS झालेला हा 32 वर्षाचा, यांच्यामध्ये यांचे विचार जुळत नाहीत. आणि अशा स्थितीमध्ये आणि मग अधिकारी आणि वरिष्ठ आणि सेवा ज्येष्ठता आणि अशा पद्धतीचा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता असते. विद्यार्थी मित्रांनो, भरतीच्या प्रत्यक्ष पद्धती अप्रत्यक्ष पद्धती भरतीच्या पाहिल्यानंतर आपल्याला अत्यंत महत्वाचं तिसरं प्रकरण या ठिकाणी अभ्यासायचं आहे. हे तिसरं प्रकरण आपल्याला सांगत असताना तिसऱ्या प्रकरणाचं आपल्याला नाव आहे प्रशिक्षण, ट्रेनिंग. विद्यार्थी मित्रांनो, कर्मचाऱ्याची भरती झाल्यानंतर डायरेक्ट त्याला कार्यावर जाता येत नाही किंवा त्याला काम करता येत नाही, त्याला प्रशिक्षण देण्याची गरज असते. आणि अप्रत्यक्ष भरतीमध्ये प्रशिक्षण देण्याची गरज नसते. हा एक महत्वाचा या ठिकाणी मुद्दा मी तुम्हाला सांगत जात आहे. कारण प्रशिक्षण त्याच्यामध्ये कार्यक्षमता विकसित करणे, एखाद्या नवीन उमेदवाराची भरती झाली त्याला प्रशिक्षण देणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग या प्रशिक्षणाचा अर्थ, प्रशिक्षणाच्या व्याख्या, प्रशिक्षणाचे उद्देश आणि प्रशिक्षणाचे प्रकार, या आपल्याला तिसऱ्या प्रकरणामध्ये हे मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक्षण देणं ही आज काळाची गरज आहे. आज पाहतोय आपण अनेक वेळा महाराष्ट्र शासनानं आताच आपण पाहिले की ठराविक काही दिवसाचं प्रशिक्षण आयोजित करून एक ट्रेनर तयार केलेले आहेत. कोविड-19 साठी एक ट्रेनर तयार करून ज्या काही ही जी परिस्थिती आपल्या समोर आलेली आहे, ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी अल्प कालावधीचं प्रशिक्षण, दीर्घ कालावधीचं प्रशिक्षण अशा पद्धतीचं दिलं जातं. आणि मग प्रशिक्षणाचा महत्वाचा उद्देश काय? त्याच्यामध्ये कार्यक्षमता विकसित करणे, प्रशासकीय कार्यक्षमता विकसित करणे, प्रशासकीय कार्य पार पाडण्यास एक वेगळं कार्यकौशल्य त्याच्यामध्ये निर्माण करणे, हा सर्वात महत्वाचा प्रशिक्षणाचा उद्देश आहे. आपण पाहतो IAS यांची निवड होते आणि मग त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं. पोलीस प्रशिक्षण घेऊन पोलीस प्रशासनामध्ये पोलिसाची निवड झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. आता प्रवेश पूर्व प्रशिक्षण आणि प्रवेशोत्तर प्रशिक्षण असे महत्वाचे प्रशिक्षणाचे प्रकार देखील आपल्याला पाहिजे. थोडक्यात सांगायचं म्हणजे जे इंजिनिअरिंगचं प्रशिक्षण दिलं जातं, जे DED BEDचं प्रशिक्षण दिलं जातं, जे डॉक्टरकी पेशेचं प्रशिक्षण दिलं जातं, हे प्रवेशपूर्व प्रशिक्षण आहे. म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये येण्यापूर्वी जे प्रशिक्षण दिलं जातं त्याला प्रवेशपूर्व प्रशिक्षण म्हणतात. आणि प्रशासनामध्ये सेवेमध्ये आल्यानंतर जे प्रशिक्षण दिलं जातं त्याला प्रवेशोत्तर प्रशिक्षण असं म्हणतात. याचं उदाहरण म्हणजे पोलीस भरती झाल्यानंतर, मिलिटरीमध्ये भरती झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं. IAS अधिकाऱ्याची निवड झाल्यानंतर, परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षणासाठी प्रवेशित केलं जातं किंवा. आता हे देखील या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे. याच्यानंतरचं आपल्याला जे चौथं प्रकरण आहे, अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे, ज्या प्रकरणाचा उल्लेख, ज्या मुद्द्याचा उल्लेख मी आपल्याला सेकंड याच्यामध्ये केलाय भरतीमध्ये, जो म्हणजे बढती. चौथं प्रकरण आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचं आहे, बढती. त्याला आपण प्रमोशन म्हणतो.
कनिष्ठ पदावरून वरिष्ठ पदावर त्याला नियुक्त करणे, यालाच बढती म्हणायचं. जी बढती आपण पाहिली आहे की भरती प्रकरणामध्ये अप्रत्यक्ष भरती पद्धतीमध्ये ही पद्धत अवलंबली जाते. म्हणजे दीर्घकाळ एखाद्या कर्मचाऱ्यानं सेवा केल्यानंतर त्याला एक प्रोत्साहनपर, त्याला प्रमोशन दिलं जातं, बढती दिली जाते आणि मग तो अधिक जोमानं काम करतो. आणि मग या प्रकरणामध्ये आपण पाहत असताना बढती म्हणजे काय, बढतीची तत्व ही आपल्याला या प्रकरणामध्ये पाहिजे. अत्यंत महत्वाचं हे प्रकरण आहे. कर्मचाऱ्यामध्ये कार्यक्षमता, एक उत्साह, एक कार्यशैली, एक शक्ती, एक बळ, एक प्रेरणा मिळावी म्हणून अशा पद्धतीची वेळोवेळी कर्मचाऱ्याला बढती देणं हे प्रशासनाच्या दृष्टीनं चांगलं आहे. तरच तो कर्मचारी प्रशासनामध्ये टिकून राहू शकतो. अन्यथा प्रायव्हेट क्षेत्र आहे, खाजगी क्षेत्र आहे, सरकारी क्षेत्रापेक्षा खाजगी क्षेत्राकडे वाढण्याची संख्या. कारण काय, तर त्या ठिकाणच्या वेळोवेळी बढती प्रमोशन दिलं जातं आणि एक कर्मचारी अतिशय जोमानं त्या ठिकाणी काम करतो. याही प्रशासकीय क्षेत्रामध्ये कर्मचारी टिकून राहावा, त्याची कार्यक्षमता टिकून राहावी, त्यानं प्रशासनामध्ये व्यवस्थित काम करावं, या दृष्टीनं त्याला बढती देणं गरजेचं असतं. आणि अशा पद्धतीची बढती कर्मचाऱ्याला वेळोवेळी दिली जाते. अशा पद्धतीनं आपण हे 4थं प्रकरण पाहत आहे. आणि आता अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे, जी म्हणजे सेवा निवृत्ती. हे 5वं प्रकरण आपल्याला अभ्यासायचं आहे. सेवा निवृत्ती म्हणजे काय? दीर्घकाळ कर्मचाऱ्यानं सेवा केल्यानंतर त्याचं शरीर थकतं, तो अकार्यक्षम बनतो. म्हणजे सांगायचा मुद्दा, कर्मचारी भरती झाल्याची स्थिती पहिली 5 वर्षे, पहिलं वर्ष, आणि कर्मचारी रिटायर होत असताना 58व्या वर्षी, कोण 60व्या वर्षी रिटायर होत असेल, त्याची कार्य करण्याची क्षमता आणि नव्यानं नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याची क्षमता याची जर तपासली तर याच्यामध्ये खूप मोठा फरक आपल्याला जाणवेल. जो नव्यानं भरती झालेला कर्मचारी आहे तो अतिशय कार्यक्षमतेनं काम करतो, अतिशय जोमानं काम करतो, त्याच्याकडे निर्णय क्षमता असते, त्याच्याकडे धाडस असतं. आणि हीच जसं जसं त्याचा कालावधी या ठिकाणी वाढत जाईल आणि तो सेवानिवृत्तीकडे जाईल, त्याची कार्यक्षमता घटते, काम करण्याची शक्ती. आणि आपण पाहतो, निसर्गात पाहतो की काही कालावधीनंतर शरीर थकतं. एकच काम आपण सारखं करू शकत नाही, शरीर साथ देत नाही. अशा वेळी या कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त करणं गरजेचं आहे. आणि मग असा कर्मचारी दीर्घकाळ प्रशासनामध्ये काम करतो आणि प्रशासनामध्ये दीर्घकाळ काम केल्यानंतर तो एक वेळ अशी येते की त्याला काम करावंसं वाटत नाही किंवा त्याचं शरीर साथ देत नाही. अशा वेळी सेवानिवृत्त त्याला केलं जातं. आज सेवानिवृत्तीचा दुसरा एक महत्वाचा फायदा म्हणजे नवीन कर्मचाऱ्यांना संधी मिळते. अहो, जुने कर्मचारी जर प्रशासनातून बाहेर गेले तर नवीन कर्मचारी येतील ना, बेकारीची स्थिती कमी होईल, बेकाराची संख्या कमी होईल. जुन्या कर्मचाऱ्यांना योग्य वेळी सेवानिवृत्त करणं आणि गरजेचंच आहे, कारण नवीन कर्मचारी प्रवेशित होऊ शकतात. अशा पद्धतीनं सेवानिवृत्ती या प्रकरणामध्ये आपल्याला महत्वाचे मुद्दे 2-3 पाहिजेत. ते मुद्दे, सेवानिवृत्ती म्हणजे काय, सेवानिवृत्तीचा व्याख्या, सेवानिवृत्तीचा अर्थ आणि सेवानिवृत्तीचे बेनिफिट, सेवानिवृत्तीचे फायदे आणि सेवानिवृत्तीची आवश्यकता, या 3-4 मुद्द्यावर आपल्याला या प्रकरणामध्ये या ठिकाणी सविस्तर चर्चा करायची आहे. आता सेवानिवृत्ती देणं का गरजेचं आहे, मी तुम्हाला सांगितलं. सेवानिवृत्त का करायचं, तर नवीन कर्मचाऱ्याला संधी मिळाली पाहिजे, नवीन रक्ताला वाव मिळाला पाहिजे. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा की जे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केलेले कर्मचारी या ठिकाणी प्रशासनाला मिळतील. 10-20-25 वर्षापूर्वी 1980-82ला जे कर्मचारी भरती झाले, त्यांचं ज्ञान आणि आधुनिक काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केलेले मुलं यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि मग हे आधुनिक तंत्रज्ञान विकसित केलेले किंवा या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अशा कर्मचारी, नवीन कर्मचारी येऊन चांगल्या पद्धतीनं काम करू शकतील, जे कर्मचारी जुने करू शकत नाही. आजही तुम्ही पहा, बऱ्याच वेळा बँकांमध्ये, मोठमोठ्या क्षेत्रामध्ये कॉम्प्युटरचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे, इलेक्ट्रॉनिक साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. अशा स्थितीमध्ये हे जे जुने कर्मचारी 1980-82ला जे कर्मचारी भरती झालेत, हे कर्मचाऱ्याची कार्यक्षमता आज संपत आलेली आहे. आणि मग ते काम, त्यांचं काम कधी मग बऱ्याच वेळा पाहतो बँकेमध्ये थोडा पैसाच इकडे तिकडे झाला, कुठंतरी एखादा अंकच चुकला आणि मग ही त्यांची कार्यक्षमता आहे, ही त्याचं बुद्धी कुठेतरी कमी होत झालेली आहे. आणि मग अशा योग्य कर्मचाऱ्याला या प्रशासनामधून निवृत्त करणं तितकंच महत्वाचं आहे. आता
हे पाहत असताना आपण त्याची आवश्यकता काय, मी तुम्हाला सांगितलं की त्यांचं शरीर थकतं, निर्णय क्षमता कमी होते, निर्णय कौशल्य त्यांच्याकडे राहत नाही आणि मग प्रशासनाला त्याचं नुकसान होऊ शकतं. हे होऊ नये म्हणून त्यांना निवृत्त होणं. आता याची बेनिफिट काय, दीर्घकाळ कर्मचारी प्रशासनामध्ये कार्यरत असतो आणि मग त्याला दुसरं काही जमत नाही आणि मग सेवानिवृत्तीचे जे फायदे आपल्याला सांगितले जे आहेत, निवृत्ती वेतन जे टप्प्याटप्प्यानं दर महिन्याला दिलं जातं आणि मग अजून एक त्याच्यामध्ये सांगायचा मी बऱ्याच वेळा एक विनोदानं सांगतो की कर्मचाऱ्याला निवृत्ती देणं तितकंच गरजेचं आहे. किमान मुलं आणि सुना तरी त्या ठिकाणी त्या निवृत्ती वेतन आहे म्हणून त्या कर्मचाऱ्यांना सांभाळू शकतील, त्यांचं देखभाल करू शकतील. आज फार अवस्था समाजामधली खराब झालेली आहे. बऱ्याच वेळा आम्ही जात असताना पाहत असतो की ग्रामीण बँकेमध्ये किंवा आपल्या इथं हैदराबाद बँकेच्या तिथं दर 1 तारखेला बरेच सुना आणि मुलं आपल्या सासऱ्यांना यांना घेऊन येतात आणि त्यांचं निवृत्ती वेतन घेऊन जातात. किमान ते निवृत्ती वेतन त्यांना मिळत आहे म्हणून तरी त्यांचा चांगल्या पद्धतीनं सांभाळ होऊ शकतो. ही एक सामाजिक भावना त्यामागची शासनाची असावी असं माझं मत आहे. उर्वरित आयुष्य त्यांचं चांगल्या पद्धतीनं जगावं, कारण भरपूर सेवा त्यांनी प्रशासनासाठी दिलेली असते. त्यांचं संपूर्ण आयुष्य 30-35 वर्ष आपली सेवा त्यांनी प्रशासनाला दिलेली जाते आणि एवढा काळ सेवेमध्ये त्यांनी घालवलेला असतो आणि उर्वरित जे 10-20 वर्षाचं काय जे आयुष्य आहे आपलं, ते आयुष्य चांगल्या पद्धतीने जावं म्हणून त्यांना सेवानिवृत्ती वेतन दिलं जातं. दर महिन्याला टप्प्याटप्प्यानं त्याला निवृत्ती वेतन दिलं जातं. त्याच्यानंतरचा जो दुसरा त्याच्यामधला फायदा आहे ग्रॅज्युएटी, एक रकमी त्याला रक्कमही दिली जाते. अशा पद्धतीचे हे सेवानिवृत्तीचे 2 बेनिफिट, 2 फायदे आपल्याला या ठिकाणी पाहिजे. एकूणच आपण संपूर्ण अभ्यासक्रमावर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चर्चा केलेली आहे. पहिल्या प्रकरणापासून ते 5व्या प्रकरणापर्यंत आपण प्रकरणावाईज सविस्तर विश्लेषण थोडक्यात केलेलं आहे. प्रत्येक प्रकरण मी सविस्तर आपल्याशी संवाद साधणार आहे वेळोवेळी. आज आपण या ठिकाणी पहिल्या प्रकरणावर चर्चा केली. मी सर्वांना पुढील प्रकरणासाठी परत एकदा शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी माझं आपल्याशी जो संवाद साधत आहे तो थांबवतो. नमस्कार.